रात्री फोन आलता सीएम ऑफिस मधून की परवा येतात म्हणजे उद्या बघूयात आता शेवटची उद्याचे दिवस वाट का तुम्ही म्हणतायत तसं जुलवतात पण एवढं सोपं नाही ते बघूयात. त्यांनी तसं कारण पण सांगितलं की मुख्यमंत्री साहेब श्रीनगरला गेलेत म्हणून आम्ही परवा येतो. आता परवाचा दिवस वाट बघू. उपोषण संपल्यानंतर त्याच्या सोमवारी शब्द दिला होता 3 दिवस झाले आणि तुमचा सगळा टाइम बॉन्ड त्याच्यावर डिपेंड आहे कारण तुम्हाला कशा पद्धतीने काम करणार सरकार ते लिखित स्वरूपात देणार होतं ते सरकार लवकर देत नाही टाळाटाळ करतं. नाही आता परवाचीच वाट बघू आम्ही पण. मग हा उद्या आम्ही पण उद्याची वाट बघू नसता मग घेऊ पुढची भूमिका आम्ही पण. भेटायला त्यांच्या घरी गेले म्हणजे त्यांच्या विरोधात ओबीसी एकवटत आहे असं चित्र आता दिसतंय. त्यांच्या मोर्चाची आंदोलनाची सभांची तयारी सुरू आहे. कसं बघताय तुम्ही? त्यांच्याबद्दल मला काय सांगणार बी नाही म्हणायचं पण नाही. त्यांचा प्रश्न त्यांच्याजवळ आहे. सामान्य मराठ्यांचा आणि सामान्य ओबीसीचा प्रश्न आमच्याजवळ आहे. आम्ही आमचं ठरवलेलं आहे आणि बघूत पण. परंतु एक मराठा समाजाला विशेष करून या प्रेसच्या माध्यमातून मी एक जाहीर आवाहन करतो की आपल्या गोरगरिबांच्या लेकरांचं कल्याण होत आहे. यांच्यातल्या फक्त 2-3 जणांनी असं ठरवलं की मराठ्यांचं कल्याण होऊ द्यायचं नाही. मराठ्यांनी आणखीन जास्तीची एकजूट वाढवा पण शांततेत. आणि याचबरोबर महाराष्ट्रातील जे मराठ्यांचे नेते आहेत सगळ्या पक्षांचे त्यांनाही आज एक विनंती. आज महत्वाचा विषय त्यांच्यासाठी सांगतोय की जाणून बुजून षडयंत्र रचलं जात आहे असं दिसतं. याचं कारण असं की जे शांततेत आंदोलन करणारे आपले महाराष्ट्रातले गोरगरिबाचे पोर आहेत यांना विनाकारण केसेसमध्ये खोट्या गुंतवलं जातंय. याकडे मराठ्यांच्या नेत्यांनी सुद्धा लक्ष ठेवा कारण उद्याच्याला तुम्हाला त्या पोरांची गरज आहे एवढं लक्षात ठेवा. नसता तुम्ही जर मदत नाही केली तर ते मराठ्यांचे पोरं तुम्हाला महाराष्ट्रातले कधीच माफ करणार नाही. षडयंत्र काय आहे हे सांगतो. मला एक रात्री अशी माहिती मिळाली जर ती खोटी असेल तर मी माझे शब्द मागे घेईन. बीडचे काही बांधव इथं आले होते का 3-4 वाजता. त्यांनी असं सांगितलंय की भुजबळ साहेबाच्या पाहुण्याचं जे हॉटेल काय फुटलंय ते त्यांच्याच पोरांनी फोडलंय आणि ते अटक सुद्धा आहे अशी मला खात्री लायक माहिती मिळाली. म्हणजे मी याच्या अगोदर म्हणलो होतो की मराठे शांततेत आंदोलन करते. याच्यात सत्ताधाऱ्यांचेच लोक आमच्या मराठ्यांच्या आंदोलनाला गालबोट लावण्याचा प्रयत्न करते. शक्यतो ते तंतोतंत खरं व्हायला लागले. जसं की भुजबळ साहेबाच्या पाहुण्याच्या त्यांच्याच समाजातील कुणीतरी जवळच्यांनी ते फोडले अशी जी मला ऐक्यू माहिती मिळाली. त्याचबरोबर महाराष्ट्रातही असा अंदाजा दिसतोय की यांनी एकामेकाचे त्यांच्या पूर्वीच्या दशापोटी घर फोडलेत, एकामेकाचे घरावर दगड मारलेत. ते जे मी मागं म्हणलो होतो हे शक्यतो सत्य होणार आहे. मराठ्यांच्या लोकांना जाळपोळीशी देणं घेणं नाही, त्यांना करायची पण नाही. मराठ्यांच्या लोकांना जे सांगितलंय की आपण शांततेत साखळी उपोषण आमरण उपोषण करायचेत ते तसेच मराठ्यांचे चालू आहेत. मराठ्यांना या असल्या गोष्टीशी काय देणं घेणं नाही. ते फक्त त्यांच्या स्वतःच्या लेकराला न्याय मिळावा म्हणून ताकदीने आंदोलनात उभा आहेत आणि ते शेवटपर्यंत राहणार आहे. पुन्हा एकदा महाराष्ट्रातल्या मराठा समाजाच्या नेत्यांना जाहीरपणानं सांगतो गोरगरिबांच्या पोरावर खोट्या केसेस करून ओबीसीचे नेते बीडला जाऊन विनाकारण पोरं खचले पाहिजे, जात खचली पाहिजे, जात संपली पाहिजे, जातीतले पोरं मोठे झाले नाहीत पाहिजेत याच्यासाठी ताकदीनं प्रयत्न आहेत. कारण मला काल अशी माहिती मिळाली की ते एसपी जवळ सुद्धा जाऊन बसले होते बीडच्या आणि स्वतःहून नावं लिहून देत आहेत की हे अटक करा. म्हणजे काही काही लोक आमचे असे आहेत की ते कोणाच्या उद्रेकात नाहीत, कशात नाहीत, फक्त त्यांनी मोर्चे काढलेले, त्यांनी
साखळी उपोषण केलेत, आमरण उपोषण केलेत, त्यांचे नावं घ्या, पुरवण्या याद्या तयार करा. मुख्यमंत्री साहेबांना सुद्धा आणि उपमुख्यमंत्री गृहमंत्री साहेबांना सुद्धा जाहीरपणानं सांगतो इथून की पुरवण्या याद्या तयार करा, पण मराठ्यांचे पोरं जास्तीत जास्त गुंतवा, 5-10 हजार पोरं गुंतले पाहिजेत. हे षडयंत्र आहे, हे मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी सुद्धा मनावर घ्या, कारण पुढं मग परत आमच्याशीच गाठ. हो, आम्ही खचत नाहीत आणि भेट पण नाहीत. तुम्ही किती खोटे गुन्हे दाखल करा, काहीही करा, आमचं एकही मराठ्यांचं पोरगण, मराठ्यांचा माणूस हटणार नाही, शांततेतच आंदोलन करणार. हे मी या प्रेसच्या माध्यमातून, ही खूप महत्वाची प्रेस आहे अचानक जरी असेल तरी पण, कारण सरकारनं याच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. जर सरकारने नाही दिलं तर मराठ्यांच्या सगळ्या नेत्यांना लक्ष देणं इतकं गरजेचं आहे की यांनी असं षडयंत्र रचलंय की यांच्या पदाचा उपयोग हे मराठ्यांचे पोरं गोरगरिबांचे विनाकारण गुंतवण्याच्या प्रयत्नात आहेत. उद्रेक करणारे गुंतवू नका, आमचं हे मत नाही. अर्थाचा गैरअर्थ करू नका, पण जे सत्य ते सत्य, जे सामान्य पोरं लढतायत, सामान्य समाज झटतोय, यांना त्रास देण्यासाठी ओबीसीच्या काही नेत्यांचं षडयंत्र सुरू आहे. ते ओबीसी मराठ्यांच्या नेत्यांनी हाणून पाडावं. जर तुम्ही मराठ्यांच्या पोरांच्या पाठीशी आता उभा राहिला नाहीत तर पुढं पुन्हा तुम्ही पण आमच्याच हातात येत. आम्ही षडयंत्र हाणून पाडायला मराठ्यांचे लोक आणि आम्ही सगळे मिळून समर्थ आहेत, काही अडचण नाही. आम्ही घाबरलो नाहीत, खचलो नाहीत, भेणार सुद्धा नाही. यांना असं वाटतंय, एकच मिनिट, यांना असं वाटतंय की जर खोटे गुन्हे दाखल केले तर पोरं समाज खचल, मग या जातीचं कल्याण होणार नाही, मग या पोरांचं वाटोळं करायचा आपला डाव सक्सेस झाला, असं ओबीसी नेत्यांचं षडयंत्र सुरू आहे. की हे खचले, हे घाबरले केसेला की मराठ्यांच्या पोरांचं जे वाटोळं करायचं होतं आपल्याला ते आपण बरोबर केलं. आपल्याला हे असे रोखत नाहीत मराठी. आता शांततेत जे ताकदीचे करोडो आंदोलन चाललेत हे आपल्याला रोखत नाहीत. तर मग काय डाव टाकायचा? खोटे नाटे डाव टाका. तर मग खोटे नाटे हे डाव टाकायला चालू केले की मराठ्यांचे पोरं विनाकारण गुंतवायला चालू केलेत. ते थांबवा. तुम्ही नाही थांबवले तर आम्ही समर्थ आहेत. आम्हालाही पुढचे निर्णय मग घ्यावा लागणार आहेत. आता आमच्या पुढं पर्याय नाही, कारण आम्हाला आमच्या गावात तुम्ही यायचं नाही. या प्रक्रियेकडे आम्हाला पुन्हा वळायची वेळ येईल. त्यामुळं मराठ्यांच्या नेत्यांना गांभीर्यानं घेऊन मराठ्यांच्या पोरांच्या सुद्धा पाठीशी आणि समाजाच्या पाठीशी तुम्ही उभा राहा, कारण हे जाहीरपणानं उभा राहायला लागले. तुम्ही नाही राहिले तर मी जाहीर सांगितलं ना, आम्ही खंबीर आहेत, काय गरज नाही आम्हाला कोणत्या नेत्याची फित्याची. तुम्ही जर नाही उभा राहिला तर बघा मग आम्हाला सुद्धा शांततेत का होईना आमच्या पूर्वीच्या भूमिकेवर आम्हाला यावंच लागणार आहे, कारण आम्ही बी थोडे नाहीत, आम्ही बी 54% एकटे मराठी. आम्ही शांततेत करणार, पण मग आमचा बी नाविलाजी. चलू द्या, तुमचे 54 आहेत का जनगणनाच होऊ द्या. आता कशी करायची ना, आम्ही बी किती टक्के, आम्हाला देशात आम्ही जवळपास 32 करोड आहेत, आम्ही सुद्धा कमी नाही येत मग. आणि राज्यात बी 54 ते 60% आम्ही एकटेच मराठी. तुम्ही आम्हाला त्या वाटावर येऊ देऊ नका. तुम्हाला हात जोडून सांगतो, आम्ही शांततेत करणार, पण आमच्या पोरांना त्रास विनाकारण द्यायला लागले. महाराष्ट्रातल्या बीडसह नांदेडसह महाराष्ट्रातल्या एसपींवरती दबाव आणला जातोय, तिथल्या पोलीस यंत्रणेवर दबाव आणला जातोय. तुम्हाला काय करायचं, आमची सत्ता आहे, टाका सगळे मधी. टाका मधी म्हणजे शांततेत करणारे पोरं तुम्ही गुतवणार, आणि ते कुठे भेट येत. आम्ही केसेसला भेट नाहीत. आता मराठ्यांनी ठरवलंय आपल्या लेकरांचं कल्याण होणार आहे ना. असं बी वाटलं झालंय आपल्या पोरांचं, तसं वाटलं झालंय. करू द्या, काय केसेस करायची ती. आता आपण बी हटायचं नाही, शांततेत आंदोलन करायचं. पण आता मात्र आरक्षण घेतल्याशिवाय हटायचं नाही. ते घराघरातल्या मराठ्यांनी ठरवलंय. खोटे गुन्हे दाखल करताय काय, मराठी बी सावध व्हायला लक्षात यायला लागले मराठ्यांच्या राज्यातले आता हे खोटे गुन्हे दाखल करायला. महाराष्ट्र दौऱ्याबद्दल महाराष्ट्रात तुम्ही म्हणताय भुजबळांच्या बद्दल मी बोलणारच नाही, पण आता ते तुमच्या मूळ मागणीला हात घालून त्याच्या विरोधात वातावरण तयार करतात. ओबीसी प्रमाणपत्र मिळवून न देण्याची कालच त्यांनी घोषणा केली, बेकायदेशीर आहे. आणि आज सगळे ओबीसी एकत्रित येत आहेत. तुम्ही का नाही बोलणार त्यांच्यावर, कारण तुमच्या मागणीला त्याचा हात घालतात. नाही, त्यांच्याने काय होणार नाही म्हणलं मी. सगळा ओबीसी बांधव, दलित बांधव, मुस्लिम बांधव हे सगळे सोबत आहेत. इथं रोज हजारांनी लोक येतात आणि इथे येऊन सांगतात आमच्या सोबत आहेत, आम्हाला त्याची काळजीच नाही काही.
फक्त एक आहे, यांनी आता षडयंत्र सुरू केलं. काल भुजबळांनी शेडे- बदलापूर केला, पण मराठा समाजाचा एकही नेता याबाबत बोलला नाही. ओबीसी नेते एकवटत आहेत आणि मराठा समाजामध्ये हे कोण दिसत नाही. त्यामुळेच आज आव्हान केलंय मी. कधीच नेत्यांना आव्हान केलं नाही समाजाच्या बाजूने उभा राहतात. मंत्रालयात इकडे तिकडे उभा राहण्यासाठी मराठा समाजाने त्यांना आव्हान केलंय. फक्त हे षडयंत्र तुम्ही हाणून पाडा, कारण हे तुमचे आहेत. तुम्हाला पडणार नसल त्यांचं षडयंत्र, तुम्हाला जर ते 2-3 जर भारी भरणार असली मराठ्यांच्या नेत्याला, आम्ही समर्थ आहेत, त्याची अडचण नाही. पण उद्या परत मग आम्हाला म्हणायचं नाही तुम्ही की आम्हाला आमच्या कानावरती एकदा टाकायला पाहिजे होतं. आज जाहीरपणानं मीडियाच्या बांधवाच्या माध्यमातून तुमच्या कानावर टाकले की यांनी बीड वाऱ्या सुरू केल्यात आणि जाणून बुजून मराठ्यांचे लोक टार्गेट केलेत. बहुतेक त्यांच्यातच कुटाकुटी झाली, त्यांच्यातच पेटापेटी झाली, त्यांच्यातच गोटे हाणतेत. त्यांचं पूर्वीचं काहीतरी लफडं असन आणि ते आमच्या चांगल्या चाललेल्या आंदोलनाला डाग लावायला लागले. त्यांनी त्यांच्यातच कुटाकुटी केली. याचं फोड की ते म्हणत असेल चला मग त्याच्याकडे, त्याचं बघू आपण. म्हणजे यांची लागली रेस. आणि आमच्याकडचा काय सामान्य मराठी बदनाम आम्ही घाबरणार नाहीत. तुम्हाला वाटत असेल मग मराठा समाज खचल, मग घाबरण, हे असं झाल्यामुळं ते आम्ही केलेलं नाही, त्यामुळे आम्हाला घाबरायची फेबरायची गरज नाही. तुम्ही ते आहेत त्यांच्यावर गुन्हे दाखल करा, काय करायचं ते करा, आम्ही घाबरत नाहीत. उलट आमच्यात एकजूट मोठी व्हायला लागली. फक्त ओबीसीचे नेते जाणून बुजून काही जण टार्गेट करायला लागलेत मराठ्यांच्या लोकांना. तसं अधिकाऱ्यांवरती, पोलीस अधिकाऱ्यांवरती धडपण ते आणायला लागलेत. ही आम्हाला माहिती मिळाली. त्याची चौकशी करा. धडपण आणायलेत का? आमचं खोटं असेल तर आम्ही शब्द मागे घेऊ, पण ही सत्य माहिती आलेली मी ती सांगितली. जर नेते आमचे उभा नाही राहिले, आम्हाला गरज नाही, परंतु हाईत म्हणून शेवटचं आवाहन केलं की त्या पोरांच्या पाठीमागे उभा राहा. जात संपून देऊ नका. जात जर संपवायला लागले, हे तुम्ही संपलात म्हणून समजायचं. तुम्ही आहेतच किती मग मुठभर, तुम्हाला कोण गिनणार आहे मग उद्या? तुमच्या पाठीमागं जात हे मराठ्यांची, म्हणून मराठ्यांच्या नेत्याला किंमत आहे. तुम्ही जर आता मराठ्यांच्या पोराच्या आणि जातीच्या पाठीशी, ही खरी वेळ आहे उभा राहायची, ही योग्य वेळ आहे. मराठ्यांना न्याय मिळवून द्यायची, मराठ्यांच्या पोरांचं कल्याण करायची आणि मराठ्यांच्या पोराला ताकद द्यायची, हीच खरी वेळ आहे. ह्या वेळेत जर तुम्ही नाही आलात तर मराठा समाज तुम्हाला कधीच माफ तर करणारच नाही. परंतु मराठे इतके खंबीर आहेत हे षडयंत्र मोडून टाकायला. यांनी आम्हाला चौकून दोर बांधलाय ओबीसी नेत्यांनी, पण ते दोर कापायची सुद्धा ताकद आता सामान्य मराठ्यांच्या करोडो मराठ्यात तयार झाली. त्यामुळे ते भेट नाहीत, मागं सरकत. उलट मला इथे येऊन म्हणजे तुम्ही मागं सरकू नका, हा भ्यायचं नाही, आम्ही खंबीर आहेत तुमच्या मागं, हो द्या काय व्हायचं ते. म्हणजे आमच्या शांततेचे आंदोलन मोडायचं काम ओबीसी नेत्यांनी चालवलंय. त्यांना वटणीवर आणायची ताकद मराठ्यांच्या नेत्यात आहे. त्यांच्यात नसल, आम्ही मग खंबीरच आहेत. पण आमचे आहेत म्हणून तुम्हाला एकदा शेवटचं सांगितलंय. इथून पुढं म्हणजे आजपासून जे महाराष्ट्रात दबाव तंत्र सुरू आहे पोलिसांच्या माध्यमातून मराठ्यांवरती खोटे गुन्हे दाखल करायचे थांबलं तर बरं. नसता पुढचे निर्णय आम्हाला उशिरा घ्यायचे तर लवकर घ्यावा लागते. याचं मात्र गांभीर्यानं घ्या, कारण आम्ही सुद्धा आमचा पोरांवर होणारा अन्याय सहन करू शकत नाही. 40-40, 50-50 पिढ्या आमच्या मायबापांनी अन्याय तुमचा सहन केलाय. याच्यासाठी आमच्या मायबापांनी कष्ट करून स्वतःचे मुलं शिकवलेले नाहीत, मोठे केलेले नाहीत. आमच्या लेकराला त्रास होणार असत तर आम्ही आमच्या लेकराच्या पाठीमागे ताकदीने उभा राहणार आहेत. कारण आमच्या लेकरांचं वाटोळं आम्ही होऊन देणार नाहीत. कल्याण करण्यासाठी इथं उभा आहेत आम्ही, आणि आम्ही आमचे लेकरं सांभाळायला खंबीर आहेत. फक्त तुम्हाला मोठं केलेलं आहे आम्ही मराठ्यांच्या नेत्याला, म्हणून तुम्हाला एकदा सांगणं का आम्ही पुढच्या वेळेस आम्ही बघतो आता तुम्ही कशी उभा राहत नाही किंवा मराठ्यावर ते कसे अन्याय करतात. संघर्ष होऊ नये म्हणूनच नेत्यांना सांगायलोय मी की त्यांना समज द्या, त्यांना समजून सांगा. मुख्यमंत्री गृहमंत्र्यांनी समजून सांगा. गृहमंत्र्यांनी काल काय काय घडलंय याच्यावर बारकाईनं बीड मध्ये लक्ष द्या. खरंच एसपी समोर हे बसलेत का? तपास अधिकाऱ्यांसमोर हे त्यांच्या कार्यकर्त्याला घेऊन बसलेत का? त्यांनी खरंच तिथं बसून नावं दिलेत काय? हे काय कमिशनर आहेत काय, महासंचालक आहेत काय? हे नावं लिहून द्यायला लागलेत तिथं बसून? जे लोकच त्याच्यात नाहीत. तपास यंत्रणा करा ना तपास. बीडच्या पोलिसांना टार्गेट केलं जात आहे, तिथं जाऊन तुम्ही हातावर हात देऊन बसलात म्हणजे तुम्ही दबाव आणायला लागलेत का बीडच्या पोलिसांवरती? बीडच्या पोलिसांच्या पाठीशी मराठा समाज आहे, काय घाबरण्याची गरज नाही त्यांना सुद्धा. कारण समाजाचं रक्षण ते करते तर समाजही त्यांच्या पाठीशी उभा राहायला तयार आहे. एक प्रश्न तुम्हाला विचारतो, थोडं माझं. महाराष्ट्रातले ओबीसी आरक्षणाचा कायदा रद्द करा
ओबीसी आरक्षणाचे फेर सर्वेक्षण करा, तोपर्यंत घटनाबाह्य ओबीसी आरक्षणाला स्थगिती द्या, अशी मागणी करणारी याचिका मुंबई हायकोर्टामध्ये दाखल करण्यात आली आणि त्याच्यावर आज सुनावणी आहे. नाही आता ते कोर्टात असल्यामुळे आणि मी त्यातली अधिकृत माहिती नाही घेतल्यामुळे बोलणं योग्य होणार नाही त्याच्यावरती, कारण ते कोर्टाच्या मॅटरवरती न्यायालयीन प्रक्रियेत आपण बोलायचं. कोर्टात दाखल आज त्याच्यावर सुनावणी होत असली तरी एक रिक्वेस्ट आहे की या अनुषंगाने की महाराष्ट्रातील ओबी आरक्षणाचा कायदा रद्द करा अशी एक मागणी केलेली आहे. ओबीसी आरक्षणाचे फेर सर्वेक्षण करा अशी एक मागणी केली आहे. या दोन गोष्टीवर तुमची भूमिका काय? ते सर्वेक्षण तर करत नाहीत ना, त्यांना ते तर करायचं नाही, मराठ्यांना द्यायचं नाही. मग आता काय झालंय काल ते इथं तुमच्याच प्रश्नाकडे येतो, फक्त थोडं वळून येतो. काल तेच झालंय ना, मग यांच्या लक्षात आलंय मराठ्यांचं आरक्षण इथंच, मराठ्यांचे पुरावे सापडलेला असून द्यायचं नाही, आणि म्हणून यांचा थैथयाट चाललाय. ओबीसीच्या एक दोन नेत्याचा, जास्त नाही, थैथयाट चालला. कारण सामान्य ओबीसींना वाटलंय त्यांचा जर पुरावा सापडला असला तर त्यांना दिलं पाहिजे आरक्षण, त्यांना ठेवलं नाही पाहिजे. यांचा थैथयाट चाललाय मिळू नये म्हणून. पण ते मिळणारे, आम्ही ते घेणारेत, त्याशिवाय आता सुट्टी नाही. आम्ही हे आंदोलन उभा भेण्यासाठी केलं नाही किंवा आमच्यावर केसेस होत्या म्हणून माग सरकणार आहेत म्हणून केलेलं नाही. हे आंदोलन शांततेत केलंय, परंतु मराठ्यांना मिळवून देण्यासाठी हे आंदोलन सुरू आहे. ओबीसी आरक्षण घटनाबाह्य आहे, तर त्यामुळं हा ओबीसी आरक्षणाचा कायदाच रद्द करावा अशी मागणी आहे. मग आता असल घटनाबाह्य त्यांच्याकडे पुरावे असणार आहेत, त्यांनी ते सादर केले असते. आणि घटनाबाह्य आहे, मी मागेही म्हणलो होतो की तुम्ही जे जास्तीच आरक्षण दिले हे कशाच्या आधारावर आणि काय निकषानं दिले. जर तुम्हाला आयोगानं, जे केंद्रीय ओबीसी आयोगानं कायदेशीर आणि लोकशाहीच्या मार्गाने मंडल कमिशन गठीत केलं होतं, त्यावेळेस मंडल कमिशनने 14 दिलं होतं. वर्ष दिलेलं 16 ते 17% आरक्षण घटनाबाह्यचे, अतिक्रमण केलेलंचे ते सोडा, ते मते. मग तर धक्काही लागायची गरज नाही तुम्हाला. आमचं त्याच्यातच 50% आत वेगळं होऊन जाते. तुम्हाला द्यायचं नाहीये, तुमची नियत ते द्यायचं नाही. अहो दादा, इतक्या लांब कशाला? ते आत्ता आमचं मिळतंय हक्काचं, आमचं जो पुरावे नोंदीचे ते मिळून द्याय ना, ते देऊ नका म्हणतात, तर ते कसं मिळून देणार आहे? पॉलिटिकल अजेंडा सोडून देऊ, मराठा वर्सेस ओबीसी असा संघर्ष या मुद्द्यामुळं पेटणार नाही का? कधीच नाही, कधीच नाही. जी जागृती व्हायला पाहिजे होती मराठ्यात आणि ओबीसी बांधव सामान्यमध्ये, ती झालेली. ओबीसी बांधवांच्या पक्क लक्षात आलंय की मराठ्यांचे जर हक्काचं आहे तर त्यांना ते मिळाला पाहिजे. संघर्ष करून काही उपयोग नाही, कारण संघर्ष केला तरी मराठ्यांना मिळणारे, नाही केला तरी मिळणारे. मग त्या 2-3 नेत्यांचं स्वप्न पूर्ण कसं काय करू शकतंय ओबीसी बांधव? करू शकत नाही. आणि हे आंदोलन आरक्षण मिळेपर्यंत मराठ्यांचं थांबत नाही, हे सगळ्यांना माहीत झाले. कारण हे सत्य त्याच्या मार्गाने, लोकशाहीच्या मार्गाने हे आंदोलन मराठ्यांना न्याय मिळवून देणार आहे, म्हणून हे सुरू राहणार आहे. मराठे आता थांबत नाही. पाटील, काल तुमची समिती बैठकीमध्ये सामील झाली होती. राज्य सरकारने सगळे अधिकारी बैठकीत ऑनलाईन घेतले, जिल्हाधिकारी विभागीय आयुक्त. नेमकं बैठकीत काय झालंय? तुमच्या सदस्यांनी तुम्हाला काय माहिती दिली? नाही, त्यांच्या कामाचा अहवाल जो बनवलाय त्यांनी, त्याबाबत त्यांनी सांगितलंय की अहवाल बनवणं सुरू आहे. तुमचं आरक्षण म्हणजे आमचं जे हक्काचं आहे, जे नोंदी सापडतात त्यानुसार सगळ्यांना मिळणारे, याविषयी चर्चा झाली आणि आम्ही फक्त नोट करून घेतलं. शुक्रवारच्या पुढच्या बैठकीत आणखीन त्यातली जास्तीची माहिती मिळेल, त्यावेळेस आम्ही सविस्तर तुम्हाला, शुक्रवारी परत त्यांची बैठक आहे, त्यातली मग अधिकृत सगळी माहिती आम्ही तुम्हाला देतो. छगन भुजबळ म्हणतात मी सरकारमधून बाहेर पडणार नाही, मात्र जे आरक्षण देत आहेत ते सरकारमधून बाहेर जातील. म्हणजे 2 मतमतांतर दिसत आहे आणि जे आरक्षण देण्यासाठी पाऊल उचलत आहेत. नाही, आता ते काही म्हणणार आहेत. ते काल कसं बोलत होते हे सगळ्या महाराष्ट्राने बघितलंय. किती गरळ ओकायची मराठ्यांच्या विरोधात हे बघितलंय. पण त्यांना एक माहीत झालंय, आता मराठ्यात मतभेद होत नाहीत आणि मराठे फुटत नाहीत. सत्य आरक्षण आपल्याला दिल्याशिवाय पर्याय नाही, हे मराठे आता हटत नाही. त्यांना पक्क लक्षात आलंय दादा की मराठ्यांचं आरक्षण आपल्यातच आहे. आता उघडं पडलंय ते, आता आपल्याला देणंही. पण उचित थायथाट करून बघू जमतंय का. नाही जमलं ते मनाने सोडणार आहेत. कोणी सत्य तू बाहेर पडत नाही, आणि पडत आम्हाला त्याचं काही देणं घेणं नाही, त्या राजकारणाचं कोणी पडत नाही. अहो, त्यांनी इतके कोटाने केले तर, लफडे केले तर, कोटाने फोडाफोड्या केल्या सगळ्यांनी, ते बाहेर पडत असते ते सगळ्या दुनियाला बाहेर काढीत.
त्यांनी बाबाच्या पाय खोट्या घालून ठेवल्या सगळ्याला, खोट्या ठोकून कोणाला हालून देत नाही इकडे तिकडे, ते काय बाहेर पडणार आहे? अहो, ज्या गृहमंत्र्यांनी त्यांना त्या खुर्चीवर बसवले त्यांच्यावर सुद्धा काल ऑब्जेक्शन घेतलं त्यांनी. इतकं तर त्यांची बोलण्याची पद्धत इतकी उलटी झाली की ज्यांनी खाऊ घातले त्यांच्यावर सुद्धा उलटायला लागले. ते तर मराठीच काय बाब आहे. परंतु मराठ्यांनीच ठरवलेलं आहे आता. कुणी आरोप केले काही केले तरी आता हटायचं नाही. आणि तुम्हाला शेवटचं खरं सांगतो मी, आमचं किती लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न केला, मराठा आरक्षणापासून बाजूला होण्यासाठी लक्ष विचलित करायचा प्रयत्न केला, माझंही लक्ष विचलित करायचा प्रयत्न केला. आरक्षणापासून मला दुसरीकडे माझं लक्ष वळवायचं, माझं वळणारच नाही. मला मराठ्यांनी सरळ सांगितलं त्या 2 दिवसात, सरळ. मी पहिल्यांदा मीडियाला सांगतोय की तुम्ही तुमचा फोकस फक्त आरक्षणावर ठेवा. तुम्ही आजूबाजूला आता लक्षच देऊ नका. आमच्यावर खोटे गुन्हे दाखल करू द्या, आमच्यावर काय करायचं ते करू द्या. आम्ही तुम्ही सांगितलेल्या मार्गावर आहेत, आम्ही शांततेच्या मार्गावर आहेत. मी सत्य सकाळ सकाळ सांगतोय, मी खोटं बोलत नाही. सरळ सांगितलंय मराठ्यांनी, तुम्ही सांगितलेल्या मार्गावर आम्ही आहेत. यांची कुटाकुटी यांच्यातच सुरू आहे. हे त्याचं फोडीत आहे, ते नंबर झालं ते त्यांचं फोडीत आहे. आम्ही नाही येत. आणि त्याच्यातून बी आमच्यावर जर तसे आळ घेतले आणि गुन्हे दाखल झाले, तुम्ही तुमचा लक्ष भटकूनच देऊ नका. तुम्ही आरक्षणावर फोकस ठेवा. आणि म्हणून मी आरक्षणावर आता पूर्ण फोकस केला. शिवसेनेचे खासदार विनायक राऊत ते म्हणतात की 31 डिसेंबरला शिंदे गटातल्या आमदारांची अपात्रतेची डेडलाईन आहे. तर या डेडलाईनमुळे त्यांचं निवृत्तीचं मरण पुढे ढकलण्यासाठी जरंगे पाटलावर दबाव टाकून मराठा आरक्षणाची डेडलाईन 2 जानेवारीची मुदतवाढ सरकारने घेतली असं ते म्हणतात. महाराष्ट्र सरकारने मराठा समाजाची फसवणूक केलेली असा आरोप खासदार विनायक राऊत यांनी केला. नितेश राणे हे मराठा समाजाचे मारेकरी आहेत, म्हणून जरंगे पाटलाच्या विरोधात नितेश राणे आहेत. एकीकडे संरक्षण द्या अशी मागणी करायची, दुसरीकडे धमकवायचं अशी भूमिका नितेश राणेची. नाही, आता धमकवायला आम्ही खंबीर येतात. म्हणजे आता आम्ही पण ठरवलंय आता की जर आपले नेते आपल्या बाजूने उठत नसले आणि त्यांच्या उठत असले तर आपली लढाई, आपल्या लेकराचं संरक्षण आपणच आता करायचं. आम्ही त्याच्याबाबत खंबीर झालो. एक मुद्दा. दुसरा, नाही, आम्ही 24 दिलेली, राजकारणात मात्र आम्हाला पडायचं नाही. आम्ही 24 दिलेले, आम्ही त्याच्यात मिळवणार आहेत. आणि आमची तयारी 8 दिवस झाले सुरू पण झाली. उपोषण सुटलं की दुसऱ्या दिवसापासून आमची तयारी सुरू झाली. कारण हे कोणी जाहीरपणे सांगत नाही, आपण जाहीरपणे सांगतो. आमची सुद्धा तयारी सुरू आहे. आम्ही 24 पर्यंत मिळवणार आहेत. 24 पर्यंत त्यांची वाट बघणार आहेत. आम्ही मात्र आमचं घेणार आहेत. फक्त पुन्हा एकदा तेच सांगतो की मराठ्यांचा स्पष्ट संदेश आलेला आहे, तुम्ही आरक्षणापासून तुमचं लक्ष आता हटवू नका. आम्ही हटत नाहीत. कारण एवढ्या वेळेस आपल्या लेकराला आपल्याला न्याय मिळवून द्यायचा आहे. यांनी किती दबाव उभा केला तरी आमच्यात ते झुगारून लावायची ताकद आहे. ओबीसीने किती दबाव आणला तरी, म्हणजे नेत्यांनी आमच्या झुगारून लावत ताकद आहे. तुम्ही खंबीर राहा, आम्ही ती षडयंत्र झुगारून लावतो असं मराठ्यांनी स्पष्ट सांगितलंय. त्यामुळे मराठे सुद्धा किती घट्ट मन केलंय आणि किती निवार काळीच त्यांनी बी केलंय, याच्यातून आता लक्षात येतंय की आता मराठे बी कानाकोपऱ्यातले हटत नाही. कसे हटते लोक स्वतःच्या लेकरासाठी? स्वतःच्या लेकरात जर वाटोळ व्हायला लागलं, मराठे कसे हटतील? मग अन्याय कोणी केला तरी हटणार नाहीत आणि नाही केला तरी हटणार नाहीत. फक्त एकच जळजळ आहे, तुम्ही सगळेजण पटवून घ्या माझा शब्द, की मराठ्यांना आता खरं हाय ते आरक्षण जे दबावात त्यांनी लपून ठेवलं होतं ते या आंदोलनाच्या माध्यमातून बाहेर निघायला लागलंय. हे त्यांना सहन व्हायला, त्यांना वाटतं काहीतरी दबाव आणून हे दाबावं. हे काय आता दबत नाही. मी हे दबून देत नाही, मराठाही दबू देत नाही. मी मरेपर्यंत लढणारे, टीका करणार नाही त्यांच्यावरती, हे खरं आहे. पण ते बोलले की सोडणार. आंदोलकांनी बीडमध्ये ओबीसी टार्गेट केल्याचा आरोप केला भुजबळांनी. मात्र मराठा असलेल्या प्रकाश वळगेचे घर जाळलं असल्यानं भुजबळांची जी विधान आहे त्यामुळे विधानामुळे जातीय तणाव वाढेल असं तुम्हाला वाटतं? अजिबात नाही. जातीय तणाव वाढायचं संबंध नाही. त्यांनी सगळ्यांनीच सांगितले जवळपास की मराठ्यांच्या आंदोलकांनी पोरांनी हे फोडलेलं नाही म्हणून. हे त्यांच्यात कुठाना काहीतरी झालेला दिसतोय असा अंदाज आहे. त्यांच्यात कुठाना झालाय, पण आमच्या समाजाला डाग लावलाय. शांततेचं आंदोलन उद्रेकाकडे नेलं, ह्यो डाग लागलाय. ह्यो डाग आम्ही ह्या 8-15 दिवसात पुसवणार आहेत. कसा पुसवणार आहेत ते आम्ही तुम्हाला सांगतो. कारण आम्ही शांततेत आंदोलन केलेत, आम्ही शांततेतच आहेत हे आम्ही पुन्हा एकदा दाखवून देण्यासाठी आम्ही काहीतरी आता ही करतोय, बोलतोय आम्ही समाजाशी. आपल्यावरचा डाग आलेला विनाकारण आपल्या जातीला डाग लागलाय. आपण शांततेत कार्यक्रम करून आपण दाखवून देऊ की आम्ही शांततेतच आहेत, आम्ही मराठी शांततेत आहेत.
हे शांततेचं प्रतीक आम्ही पुन्हा एकदा दाखवून देणार आहे समाज राज्यासमोर. जालन्यात न्यायमूर्ती पाठवण्याची कल्पना देवेंद्र फडणवीस यांची होती. मात्र जर न्यायाधीश पाठवले जात असतील तर ते काय न्याय देणार असा प्रश्न भुजबळांनी विचारला. नाही, मी सांगितलं मग कालच त्याच्यावरती फडणवीस साहेबांनी पाठवलंय की शिंदे साहेबांनी पाठवलंय याच्या बाबत आपल्याला माहिती नाही, पण पाठवणाऱ्यांनी किंवा येणाऱ्यांनी योग्य भूमिका केली. खुर्चीवर बसून न्यायदान करणं आणि जनतेत जाऊन हे न्यायदान करणं म्हणजे तुम्ही इकडे जनता दरबार घेऊ शकता. त्यावेळेस जे न्यायाधीश महोदय जनतेसमोर येऊ शकतात. मग जे न्याय करतेत खरे ते जनतेत गेले, त्यात काय मोठं वाईट वाटलं तुम्हाला एवढं? इतकं पण जळजळ का पाहावं मराठा समाजाबद्दल या भुजबळ साहेबांमध्ये काही कळतच नाही. एवढी जळजळ काय? अहो त्यांना माहित नसेल ही गोष्ट, पण सामान्य ओबीसी बांधव सुद्धा म्हणतात भुजबळ साहेबांनी इतकं राग नाही मराठ्यावर व्यक्त केला पाहिजे. तुम्हाला वाटल्यास पुरावे उभा करीन भाऊ, मग मी ताराला जर लागलो की ते म्हणते भुजबळ साहेबांनी एवढं नाही करायला पाहिजे राव, आम्ही त्यांच्याच जातीचे, एवढं नाही करायला पाहिजे राव त्यांनी, मग एवढं नाही करायला पाहिजे. आम्हाला रोज आम्ही एकमेकात खातो पितोय, त्यांनी उग भुजबळ साहेबांमुळे तणाव वाढायला लागलाय. बघा गांभीर्य शब्द बोलतोय मी की भुजबळ साहेबांनी इतकं बी नाही करायला पाहिजे. मग ठीक आहे, एखाद्या वेळेस म्हणणं ठीक आहे, एक दोन इतकं ही करते का, कसं असं मला काहीच कळा ना भुजबळ साहेबाचा मराठी विषय एवढा. सर्वपक्षीय बैठक झाली मराठा आरक्षणाच्या संदर्भात मुंबईमध्ये. लाठीचार्जच्या मुद्द्याबद्दल फडणवीस त्या बैठकीत काहीतरी बोलणार होते, पण त्यांना बोलू दिलं नाही असं भुजबळ म्हणाले. नाही आता ते त्यांना माहित, मला नाही सांगता येत त्यांना बोलून. ते बोलायला दबकते नव्हे कोणाला, ते आडाआडच चलत असतात कवा बी, वाकडं 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 सरळ चलतच नाही. ते त्याने भरगडून पाळला असं एखाद्या मंत्र्यात चालतात तेव्हा ते म्हणले जाऊन तिकडे नाही बोलायचं. चलो धन्यवाद. तुम्हाला जो भेटणाऱ्यांचा त्रास होतो आहे त्यांना तुम्हाला काय आव्हान करायचं आज आणि उद्या डॉक्टरांनी आराम करायला सांगितलाय. बांधवांना विनंती आहे तुमची धावपळ होईल. 2 दिवस येऊ नका, परवापासून परत या, पण 2 दिवस येऊ नका, कारण मला ते योग्य वाटत नाही. तुम्ही आले की मला वाटतंय बोलवा, त्याच्यामुळे मग आराम पण व्हायना, कारण पुढचं लय मोठं निवेदन करायचं आपल्याला, आपल्या लेकराला न्याय द्यायचा. त्याच्यामुळे आपण निवेदनबद्ध झालं पाहिजे, शांततेत झालं पाहिजे. तुम्ही सहकार्य करावं अशी विनंती आहे. ऐकावं ही विनंती आहे तुम्ही की तुमची धाव. पत्रकारांनाही काही आवाहन करणार पत्रकारांनी काही सांगणार नाही, पत्रकार बांधवांनी एक आभार आहेत भाऊ तुमचे की तुम्ही खूप आमच्या लेकरांच्या पाठीशी उभा राहिलात, त्याबद्दल तुमचे आभार. आणि 2 दिवस बघूयात, पण ते काय आलं परत धावपळ होणारच आहे. त्याच्यामुळं काय फक्त प्रेस रद्द करतो, मला काय होतं ते काही काम नसलं तरी प्रेस घ्यायचं म्हणलं काय लोड येतो. उद्या असं त्यांचा फोन आला आणि उद्या नाही आलं तर त्यांना आम्ही फिरून फोन बी करणार नाहीत, आणि मग त्यांनी यायचं का नाही मग ते त्यांनी ठरवायचं. परंतु मराठा समाजाला पुन्हा एकदा आव्हान, आपल्याला पुढचं आंदोलन ताकदीनं करायचंय, शांततेत करायचंय, एकजूट कायम ठेवा, साखळी उपोषण सुरू ठेवा. 1 डिसेंबर पासून ज्यांचे साखळी उपोषण उभा करायचे राहिलेत, राज्यातलं एक गाव न राहिलं पाहिजे त्याचं साखळी उपोषण उभा न राहायला पाहिजे. एवढी संधी आहे मायबापांनो, लेकरांना न्याय द्यायची. हपकू नका, घाबरायचं नाही, काय नाही, काही होत नाही. आपण आपल्या लेकरांसाठी उभा राहायचंय आणि न्याय द्यायचा. धन्यवाद. आज 12 वाजता ठरतील, लगेच तुम्हाला उद्याच्याला सांगून देऊ. चलो धन्यवाद दादा. चला. काय आहे का? होय पण